आज मी निघाली आहे भूर. म्हणजे कुठे? त्यासाठी तुम्हाला माझा ब्लॉग फुल बघावा लागेल. थोडंसं बघितलं म्हणून काही होत नाही, सो बघाच. आणि मी असं छान असा कुर्ता घातला, थोडीशी मी शायनिंग मारली आणि नंतर मी लागली रेडी व्हायला. तिघांनी पण आज आंघोळ केली. घरात काही बनवायचं नाही, कारण बाहेरच खायचं. जास्त कष्ट घ्यायचे नाही. परत ते ब्रेकफास्ट बनवा, मग भांडी घासा आणि मग जावा. आपल्याला हे पटत नाही. साधा सिंपल हिशोब, मस्तपैकी टकाटक रेडी व्हायचं आणि ब्रेकफास्ट करायला बाहेरच जायचं. सो परीने मागवलं होता मसाला डोसा आणि गौरवने मागवलं होता साधा डोसा. आणि मी मेंदू, ज्याला मेंदू कमी असतात ते मेंदू वडा खातात. तसं नाही आहे, मेंदू जास्त वाढायला पाहिजे म्हणून मेंदू वडा खातात. सो त्यानंतर घरी आलो, ब्रेकफास्ट करून कारची चावी घेतली आणि निघालो भूर. भूर भूर कुठं निघालो कळेल कळेल, थोडासा पेशन्स ठेवा ना. सो आम्हाला नाही ना, रस्त्यात जाताना ना हे छानपैकी टेडी दिसले, तर त्या बाळासाठी छान टेडी घेतली आम्ही. हा पर्पल, गौरवचा चॉईसचा. आणि जाताना रस्त्यामध्ये एवढं क्लायमेट चेंज होतं ना, आपल्याला 2-2 मिनटात म्हणजे वाटणार पण नाही पुढे आता पाऊस पडणार आहे. कारण ऊन पाऊस असं क्लायमेट होतं त्या दिवशी. फायनली धो पाऊस आलाच. एवढा धो पुढचं दिसत नव्हतं. आणि येऊन पोचलो आम्ही अलिबागला, माझ्या बेस्टीकडे. आणि हा टेडी दादी त्याला पहिला दिला आणि त्याला एवढा तो टेडी आवडला, त्याने तो सोडला नव्हता आम्ही येईपर्यंत. पैसा वसूल झाल्यासारखं वाटलं. आणि तिने जेवणामध्ये बनवलं तर मटण, सुक्कं मटण, ओलं मटण. छान आम्ही जेवलो आणि नंतर मस्त सोबत बसून गप्पा मारल्या भरपूर साऱ्या. काय फुल प्लॅनिंग, कसली सांगणार नाही तुम्हाला. आणि संध्याकाळचे वाजले होते 7. घरी जायला आत्ता जर का अलिबागमधून आपण निघालो पनवेलला जायला तर कुठे पोचू लवकर. आणि पोचलो आम्ही 9 वाजता. आणि आम्ही निघालो जेवायला. सकाळी बाहेर, दुपारी बाहेर, संध्याकाळी पण बाहेर, मज्जाच. आणि घरी आलो आणि आपण मॅच बघितली, तसं की आपण कप जिंकला होता. प्राऊड फिलिंग. सो घरात स्कायशॉट पडले होते. गौरवला म्हटलं चल स्कायशॉट लावू. ह्याच वेळेसाठी असतील ते स्कायशॉट राहिलेले दिवाळीचे. तर छान असं सेलिब्रेशन केलं. बरेच स्कायशॉट होते. लावताना एवढं भारी वाटलं. सो असा होता माझा आजचा दिवस. बाय.